माझ्या महाराष्ट्रामधनं ओबीसीची बाजू मांडणारा या देशाच्या संसदेमध्ये खासदार गेला का? आणि गेला नसेल तर माझ्या या महाराष्ट्रामधल्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधल्या 60% ओबीसीचा प्रतिनिधी, आमच्या हक्कावर बोलणारा प्रतिनिधी या देशाच्या संसदेत गेला नाही, याचं मला अति दुःख आहे आणि वेदना आहे. पंचायत राज ओबीसीच्या पंचायत राज केसच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं या महाराष्ट्रामध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा म्हणून सांगितलं होतं. आणि इम्पेरिकल या शब्दाचा अर्थ फक्त इन्फॉर्मेशन गोळा करा असं होत नाही. इम्पेरिकल डेटा म्हणजे शाही डाटा. इम्पेरिकल डेटा म्हणजे महाराष्ट्रातली स्थितीगती, कुठल्या समाजाचं सामाजिक स्टेटस काय आहे. आणि रिझर्वेशन पॉलिसी ही सोशली डिस्क्रिमिनेशनच्या मुद्द्यावर सर्वात जास्त ट्रेस असणारी, संविधानाला अपेक्षित असणारी ही घटना आहे. त्याच्यामध्ये फक्त असं म्हणलं की त्यांनी ओबीसी नेते वगळून बाकीच्या नेत्यांना प्रवेश बंदी असे ते योग्य आहे, हे बरोबर आहे? हे अयोग्य आहे. आपण कायदा सुव्यवस्था पाळणारे आहोत, त्यात आपण शोषित वंचित आहोत. त्यामुळं माझी सगळ्या लोकांना कळकळीची विनंती आहे, आपण बाबासाहेबांच्या संविधानावर बिलीव्ह करणारी माणसं आहोत, त्यामुळे आपण अशा गोष्टी करू नयेत.